आज मी तुम्हाला उपवासाचे असे छानपैकी खमंग खुसखुशीत असे लाडू करून दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी मी प्रथम काय घेतलंय तर हा 1 वाटी साबुदाणा घेतलाय आणि पाऊण वाटी मी वरी तांदूळ घेतलाय। आता हे मी छानपैकी असं खमंग भाजून घेणार आहे आणि मग खमंग भाजून त्याचं मिक्सरला पीठ करणार आहे। खमंग एकदम असं लालसर नाही करणार आहे, पण बऱ्यापैकी असे चांगले खमंग भाजणार आहे। मग दाखवते तुम्हाला भाजले की। आणि हे वरी तांदूळ पण भाजून घेणार आहे आणि मग भाजल्यावर तुम्हाला पीठ करून दाखवते आणि मग आपण पुढची कृती बघूया। आपला साबुदाणा चांगला रंग बदलेपर्यंत आता भाजून घेतलेला आहे, एकदम कुरकुरीत झालेला आहे। आता आपण त्याचं मिक्सरला बारीक पीठ करून घेऊया। तसंच वरीचा तांदूळसुद्धा जो घेतला आहे तो सुद्धा मी छानपैकी असा बारीक दळून घेते आणि मग आपण पुढची कृती बघूया। साबुदाणा आणि वरी तांदूळ असं मी भाजून दाखवलं होतं, त्याचं हे दोन्हीचं मिळून 1 वाटी पीठ झालेलं आहे। आता आपण काय करूया, पहिल्यांदा काय करूया तर हे सगळे ड्रायफ्रूट घेतलेत मी। बदाम आहेत, काजू आहेत, नंतर हे घेतलंय काय खजूर, खारीक, पिस्ता घालणार आहे थोडा। पहिल्यांदा काय करणार आहे तर हे सगळं थोड्याशा तुपावर परतून घेणार आहे आणि मग हे मी मिक्सरला लावणार आहे। त्याच्यासाठी आधी मी कढईत थोडं तूप घालते आणि ते परतून घेते आणि मग पुढची कृती तुम्हाला दाखवते। ते परतण्यापुरेसं ड्रायफ्रूट आपण जरा चांगले परतून घेऊया, म्हणजे खमंग त्याचा वास येईल आणि लागतीलही खमंग। आणि थोडे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे, नंतर आधी जरा परतून घेते आणि मिक्सरला बारीक करून घेते, म्हणजे वास छान येतो त्याचा। हे बघा, आता मी थोडे हे परतून घेतले, आता हे मी काढून घेते। नंतर हे मी मिक्सरला लावून घेणार आहे। मी तूप जरी थोडं राहिलं तरी काय ते लाडवातच जाणार आहे, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही। सुंदर वास येतोय, सुंदर साजूक तुपाचा वास छान येतोय, एकदम आपले शाही लाडू होणार आहेत। खजूर आणि खारीक पण थोडी घेतली, ती पण अशी भाजून घेणार आहे तुपावर। हेल्दी सगळं हे बघा, म्हणजे हे आपलं मिक्सरला वाटलं पण चांगलं जाईल आणि खमंगपणा येईल त्याला। थोडे यातले किसमिस पण टाकते, बेदाणा थोडे वर लावायला ठेवले, थोडा पिस्ता पण टाकायला हवा आहे, पिस्ते आहेत ते वरून लावणार आहे। हे बघा, आता हे छान आपलं परतून झालं आहे, तर हे मी काढून घेते। नुसतं परतायचं तुपावर, त्याचाच खमंगपणा छान येतो। हे काढून घेते सगळं। ही प्राथमिक तयारी करून घेतली। हे सगळे ड्रायफ्रूट सगळे तुपात तळून घेतलेले आहेत, ते नंतर मी मिक्सरला लावणार आहे। आता आपण मुख्य पीठ राहिले जे ते भाजायचं आहे, ते आधी मी भाजून घेतलेलंच आहे, पण आता आपण तुपावर ते चांगलं भाजून घेऊया। याला मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, साजूक तूप अर्धी वाटी घेतलेलं आहे। आणि हे मी गुळाचे लाडू करणार आहे, खमंग असे गुळाचे लाडू। हे आपण पीठ चांगलं खमंग भाजून घेऊया। उपवासाला नेहमी खिचडी वगैरे कंटाळा येतो, मग हा जरा गोड पदार्थ काहीतरी खावंसं वाटलं आणि हा एक लाडू खाल्ला, वरती पाणी प्यालं, दूध प्यालं की दिवसभर जरी उपवास असला तरी काही वाटणार नाही। असा हा आपला हेल्दी लाडू होणार आहे, एकदम खमंग असा। एकदम पीठ आधी भाजलेलं आहे सगळं आणि आता मी परत ते चांगलं भाजून घेते, त्याच्यामुळे खमंग असा एकदम हलकं पीठ आहे। अजूनही थोडं तूप घालते त्याच्यात। दाण्याचं कूट अगदी मी म्हणजे 2 चमचे बारके दाण्याचं कूट घालणार आहे। दाणे आम्ही फार कमी खातो, त्याच्यामुळे मी दाण्याचं कूट फार कमी घालणार आहे। हे सगळं दाताखाली जाडसर वाटलं की आपल्याला दाताखाली ते मिळेल। याच्यात थोडा खरं डिंक पण घालणार आहे, दाखवते नंतर तुम्हाला तळून। डिंक आणि साबुदाणा
तर हे आपलं पीठ चांगलं खमंग भाजून झालं. हे मी एका वाडग्यात काढून घेते. आज सुंदर सुटला आहे. त्यामध्येच आता 1 चमचा तूप घालून अगदी 4 दाणे डिंक आणि थोडासा मी साबुदाणा, नायलॉन साबुदाणा तो घालणार आहे. तर मी याच्यात थोडा नायलॉन साबुदाणा घालणार आहे. थोडासा डिंक पण टाकणार आहे म्हणजे आपले लाडू आणखीन हेल्दी होतील. सगळं चांगलं परतून हा बघा डिंक पण फुलला. सुंदर आपला डिंक आणि साबुदाणा दोन्ही फुललं आहे. आता मी हा गॅस घालवून टाकते. तर पीठ होतं तेवढाच गूळ घेणार आहे. जवळजवळ तेवढाच गूळ घेणार आहे. साखर घालणार नाही आहे, गूळ घालणार आहे. आधी ते सगळं मिश्रण वाटून घालायचं आहे. हा बघा एवढा गूळ मी घालणार आहे त्याच्यात. गरम आहे आणि त्याच्यात चांगलं आपण मिक्स करणार आहोत. हे आपलं सगळं बाकीचं तयारच आहे. तेही आता मी हळूहळू सगळं ग्राइंड करून घेते. आता हे मी पहिल्यांदा काजूगर आणि बदाम हे थोडे भरडून घेणार आहे. ही आता आपली बदामची आणि काजूगराची पावडर झाली. तर हे मी बाकीचं सगळं आहे खारीक बिरीक ते घेते बारीक करून. पण थोडं भाजून घेतलं आहे बघा. तेही चुरून घालणार आहे. छान असं खमंगपणा त्याचा येतो म्हणून हे घालणार आहे चुरून. त्यानंतर वेलची पावडर घालणार आहे चमचाभर. हे जरा गरम आहे म्हणून मी थांबले. वेलची पावडर घातली आहे. साखर घातलेली आहे त्याच्यामुळे जरा थोडी जास्त घातली आहे. थोडीशी जायफळ पावडर पण घालणार आहे. हे थोडीशी मी त्याच्यात जायफळ पावडरही टाकली. गूळ आणि जायफळ असा छान वास येतो. हे पण चांगलं मळून घेऊया. नाही तर एकदा मिक्सरला फिरवायचं म्हणजे गरम आहे त्याच्यामुळे ते छान असं मळलं जाईल. खारीक बदाम काजूगर सगळं जे आहे मिश्रण तेही घालते. त्यानंतर अगदी चमचाभर दाण्याचं कूट उपासाचा पदार्थ म्हणून. जरा असं थोडं थोडं घालणार आहे म्हणजे ते जरा छान असं मिळतं मधीच दाताखाली. म्हणून भाजून घेतलेलं आहे ते पण घालते. एकदम क्रंची असे छान लाडू होणार आहेत. हा जरा मी साबुदाणा थोडा मिक्सरला घेते बारीक करून. डिंक घातला चुरून पण साबुदाणा जरा घालते कारण फार मोठा आहे म्हणून. दाताखाली मिळाला की छान लागतो म्हणून तो घालणार आहे. डिंक पण घातलेला आहे. एकदम शाही लाडू आहेत आपले. चांगलं मळून घेऊया आणि आपण लाडू करूया. एकदम हेल्दी लाडू होणार आहेत. हे डिंक वगैरे घातलेला आहे तो दाताखाली छानपैकी मिळेल. आपला लाडू तयार आहे. एकदम हेल्दी वरीच्या पिठाचा लाडू. वरी आणि साबुदाण्याच्या पिठाचा शाही लाडू. आपल्याला हवं तेवढं घ्यायचं. वर बदाम नव्हे बेदाणा पिस्ता हवा तर वर लावायचं. लागले जात नाहीत ते नंतर वर टाकायचे. असे आपण छान लाडू वळून घेऊया. असे हे आपले उपवासाचे वरी तांदूळ साबुदाणा असं ड्रायफ्रूट घालून हेल्दी लाडू
खाण्यासाठी तयार आहेत. हा एखादा लाडू खाल्ला, वर कपभर दूध प्यालं की मस्त काम झालं, दिवसभर भूक लागायची नाही. असा हा भुकेचा तहानेचा असा लाडू आहे छानपैकी केलेला. आणि हा व्हिडिओ मी कसा केला आहे तो तुम्ही नीट बघा. काय काय साहित्य घेतलं आहे, ड्रायफ्रूट कसे तळून घातलेत, भरडलेत, ते सगळं तुम्ही नीट बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.